मला वाटत नाही इथे तुम्हाला काय म्हणजे मी व्हिडिओ बनवू शकेल रेस्क्यू करताना. तर हे माशासाठी लावलेलं जाळं आहे. इथं हा साप अडकला आहे. तर तो त्या जाळ्यातून काढण्यासाठी आपण आलेलो आहे. तर पुढे व्हिडिओ बघत राहा. कसं आहे नियोजन हार्ड असते साहेबांचं. प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी कशाचा ना कशाचा आधार घेते, सहारा घेते. जवळ आहे का लांब आहे अजून? आणि हे आमचा मित्र आहे, मासे खातोय पुरातल्या पाण्यातले. आणि ही मेहनत तर त्या सापाचा जीव वाचवायचा आहे म्हणून मी फक्त आत एवढ्या चालली ना, तर मी कधी असल्या नादाला लागत नाही. हे पुराचं गारगार पाणी, अशा वायऱ्या असते त्यामुळे भीती वाटते. आणि आत हिनं माशासाठी लावले कांड्याळ, ती जाळं असते ती. आणि त्यात हे म्हणती धामण जाते साप अडकलाय. ते पूर्ण आतमध्ये असल्यामुळे कांड्याळ बाहेर, ती जाळं बाहेर आणता येत नाही. त्यामुळे आपल्याला असं टायरवरनं जाऊन रेस्क्यू करायला लागणार आहे. बघूया त्या ठिकाणी आपल्याला काय करता येते जाऊन. मासं गावत्यात तर काय, मासं गावत्यात तर काय, एवढं पुरात नाही येतायचा एवढं रिस्क घेऊन. आणि फायनली आपण त्या जाळ्याजवळ पोचलेलो आहे. मित्रांनो फायनली त्या लोकेशनपर्यंत पोचलेलो आहे. आणि इथे हा धामण जातीचा साप आहे. आणि रेस्क्यू एवढा अवघड होणार आहे का नाही, कारण इथं पाणी जास्त आहे, साप पण मोठा आहे. आणि कांड्यामध्ये अडकलेलं, जाळ्यात अडकलेला साप सहजासहजी जमिनीवर सोडवता येत नाही. आणि इथं पाण्यात सोडवावं लागणार आहे. आणि मला वाटत नाही इथे तुम्हाला काय म्हणजे मी व्हिडिओ बनवू शकेल रेस्क्यू करताना. त्यामुळं मोबाईल ठेवून पहिला जे काम करायला आले ते करायचा प्रयत्न करतो. ओ नो, जबरदस्त असा रेस्क्यू होणार आहे. तरी हा धामण जातीचा बिनविषारी साप असल्यामुळे आपण थोडी रिस्क घेऊन म्हणजे इथं काम करू शकतोय. कारण हा जरी चावला तरी आपल्याला याच्यापासून कोणताही धोका नाही जीवाला, मृत्यूचा वगैरे. त्यामुळं त्याचा जीव वाचवण्यासाठी आपण थोडी रिस्क घेऊया मित्रांनो. आणि भाऊ जरी मासं पकडत असला तरी सुद्धा या सापाचा जीव वाचावा, कारण तो ह्याला मारू पण शकत होता. परंतु त्यानं तसं न करता मला बोलवून सापाचा जीव वाचवायला ठरवले. तर आता आपण बघूया त्याला कसं रेस्क्यू करता येते. जाळ्यातून सोडवूया. त्या झाडाचा आधार घेतला आहे आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण पाण्यात असल्यामुळे स्टेबल राहता येईन झाली. आणि सुटल्यानंतर डायरेक्ट झाडावरती जाणार आहे. ती पाणी उतरायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे काही झाडावर गेलं तरी काही अडचण नाही. आणि हा साप तसं पण पोहायला म्हणजे सगळ्यात जास्त चांगला पोहणारा हा साप आहे. आणि फायनली आपण मित्रांनो त्याला सगळं सोडवलेलं आहे. ओके, पाण्यातच उतरलं खाली. पाण्यात तिकडे गेलं, पलीकडे गेलं. तर फायनली आपण या जाळ्यातून त्याची सुटका केलेली आहे. थँक्यू मंडळ, आभार आहे. पावसाळ्यामध्ये अनेक जीव आपला जीव वाचवण्याच्या उद्देशाने आपल्या आजूबाजूला येत असतात. तर असा प्रसंग निर्माण झाल्यास आपल्या जवळील प्राणीमित्र किंवा वन विभागाच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावरती कॉल करून तुम्ही त्याला वाचवू शकता. धन्यवाद.